दरम्यान संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख नामदेव शास्त्रींसमोर व्यथा सांगताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांच्या हाती त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करा. काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे. हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाची शिष्या, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत. मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा, आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी, जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणताच जातीवाद केला नाहीये. आता सगळं चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा अन्न मुंड्याचं आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटे का फुटतात. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही, पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो. कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय, म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. याआडून जर कोणी करत असेल तर ते खरे जातीवादी, त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत. फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे. आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे. भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत, ते मला आज कळालेलं आहे. बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते. म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे.